नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत टी पेपर क्रमांक 1 साठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे गणित। गणित आपल्याला 30 गुणांसाठी विचारलं जातं, त्यामुळे आपण मागील जे झालेले पेपर आहेत म्हणजे 2013 पासून ते 2025 पर्यंत झालेल्या पेपरमधील गणित या विषयामधील कोणकोणत्या घटकावर प्रश्न आले यांचं आपण वर्गीकरण करूयात, जेणेकरून येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला ते उपयोगी होईल। त्याचबरोबर गणिताची पुस्तके कोणती वाचायची आहेत, स्टडी मटेरियल कोणकोणतं आपण अवेलेबल आहे आपल्याकडं, सराव पेपर सिरीज आहे का, या संदर्भानं सुद्धा आपण चर्चा करणार आहोत। ठीक आहे, तर आपल्याला माहिती आहे की गणित जरी आपल्याला असं सुरुवातीला दिलेले त्यांनी सिलेबसमध्ये, परंतु गणितामध्ये आपल्याला बुद्धिमत्तेचेही काही प्रश्न विचारतात, काही भूमितीचेही प्रश्न विचारले जातात आणि एखादा प्रश्न तुम्हाला अध्यापन पद्धतीवरही प्रश्न विचारला जातो। सुरुवातीला एक ढोबळमानाने जर आपण पेपर क्रमांक 1चं जर स्वरूप बघितलं तर आपल्याला माहिती आहे भाषा 1 30 गुणांसाठी 30 प्रश्न विचारतात, भाषा 2 30 गुणांसाठी 30 प्रश्न, बालमानसशास्त्र 30 गुणांसाठी 30 प्रश्न आणि ते जो चौथा कंपल्सरी सब्जेक्ट आहे गणित 30 गुणांसाठी 30 प्रश्न आपल्याला विचारलेले असतात। आता आपल्याला नेमका गणिताच्या कोणकोणत्या क्षेत्रावर त्यांनी प्रश्न विचारलेत, कोणकोणत्या घटकावर प्रश्न विचारलेत हे पाहायचं आहे। तत्पूर्वी तुम्ही आपलं जे ओएसिस करिअर पॉईंटचं ॲप आहे या ॲपमध्ये जाऊन तुम्ही 2013 ते 2025 पर्यंत जे पेपर झालेले आहेत हे पेपर तुम्ही तिथं सोडू शकता, व्ह्यूज करू शकता, त्याचबरोबर विश्लेषणाचा व्हिडिओ देखील पाहू शकता। गणित पेपर 1चे सराव पेपरसुद्धा तुम्हाला तिथं उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत, ते देखील तुम्ही सोडू शकता, व्ह्यूज करू शकता आणि तिथे विश्लेषणाचा व्हिडिओसुद्धा तुम्हाला अवेलेबल करून देण्यात आलेला आहे। प्ले स्टोअरवर जाऊन तुम्ही आपलं हे ॲप डाउनलोड करू शकता किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा त्याची लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। आता आपण पाहूया की मागील 9 वर्षामध्ये गणितामध्ये कोणकोणत्या घटकावर त्यांनी आपल्याला प्रश्न विचारलेत, जेणेकरून आपण ते घटक कॉन्सन्ट्रेट करू आणि त्याचा जास्तीत जास्त सराव करण्याचा प्रयत्न करूयात। शक्य जर झालं तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून किंवा तुम्ही त्याचं लिहूनसुद्धा घेऊ शकता, जेणेकरून ते मुद्दे आपल्याला लक्षात येतील। संख्या प्रकार, आता गणितामधला पहिला घटक आहे संख्या प्रकार, जो आपल्याला कंपल्सरी बघा तुम्ही 2 मार्काला विचारला आहे यावर्षी म्हणजे 2025ला, 2024ला 1 मार्कला, 2021 3 मार्क्स, 20 3 मार्क्स, 18ला 3 मार्क्स, 17 3 मार्क्स, 16 2, 14 2, 13 2, म्हणजे प्रत्येक इयरला आपल्याला संख्या प्रकारावर प्रश्न आहे। याचा अर्थ असा आहे की आपण संख्या प्रकरण व्यवस्थित करून जाणं अपेक्षित आहे। जेवढे काही संख्येचे प्रकारावर त्यांनी प्रश्न विचारले त्या संदर्भानं आपण स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला आहे, तो सुद्धा तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन बघू शकता, जेणेकरून तुम्हाला कळून जाईल की संख्या प्रकारावर कसे प्रश्न विचारलेले आहेत। त्याच पद्धतीनं स्थानिक किंमत, आता जरी त्यांनी 2025ला प्रश्न नाही विचारला, परंतु 24 21 20 18 17 16 नंतरच्या इयरला त्यांनी कंपल्सरी एक प्रश्न स्थानिक किंमतवर विचारला आहे। रोमन अंकावर सुद्धा 24ला विचारला आहे, 21ला विचारला आहे, 20, त्यानंतर 18 17 असा त्यांनी प्रश्न विचारला आहे रोमन अंक। नोटाचा पुडका किंवा नोटाचं बंडल 2025ला विचारला, नंतर 21, नंतर 20, नंतर 18, नंतर 17 नोटाचा बंडल किंवा नोटाचा पुडका यावर आधारित त्यांनी आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत। लहान किंवा मोठी संख्या बनवणे मागील 2ही वर्षी विचारला होता आणि 16 14 13ला सुद्धा त्यांनी प्रश्न विचारलेला होता। बॉडमॉस हा एक, बघा संख्या प्रकाराच्या नंतर बॉडमॉस हा एक कंपल्सरी टॉपिक करून जा, कारण बघा 2025ला 2 मार्कला विचारला, 24ला 1, नंतर 21ला 2, 20ला 2, 18ला 2, 17ला 2, 16ला 2, 14 2 आणि 13ला तर 4 मार्कला त्यांनी विचारलं होतं। म्हणून बॉडमॉस आपण व्यवस्थित करून जा, त्याचा जास्तीत जास्त आपण सराव जर केला तर निश्चितपणे आपण ती जे कॅल्क्युलेशन आहे ते बरोबर आणतो आणि आपल्याला सहज पद्धतीने मार्क मिळून जाऊ शकतात। अपूर्णांकावर सुद्धा त्यांनी खूप वेळा रिपीट क्वेश्चन केलेत, कधी कधी 2 मार्क, कधी 3 मार्क, कधी 1 मार्क, म्हणजे प्रत्येक इयरला 1 किंवा 2 मार्कला अपूर्णांकावर सुद्धा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे। घातांकावर अलीकडे विचारला नाही, 2020ला विचारला होता, त्यानंतर 2016 आणि 2014ला त्यांनी 2-2 मार्कला विचारलं होतं। लसावी मसावी कंपल्सरी सब्जेक्ट आहे,
तो करून जा तुम्ही. कधी कधी 4, कधी 2, कधी 1 मार्कला लसाई मसाई विचारले. त्यानंतर एक वर्ग समीकरणे किंवा एक रेषीय समीकरणे 1-2 1-2 मार्कला त्यांनी विचारलं आहे. नंतर काळ काम वेग दोनही मागच्या वर्षी जर तुम्ही बघितलं तर 2-2 मार्कला विचारले आणि इतर वर्षी आपल्याला 1-1 मार्कला विचारले, म्हणून हा सुद्धा महत्त्वाचा टॉपिक ठरणार आहे. गुणोत्तर व प्रमाण मागील वर्षी 2 गुणांसाठी. नफा तोटा 1 गुण 2 गुण. परिमाणे पण विचारली तर आपल्याला, हे जनरल आपल्याला येतातच परिमाणे. आता यावर्षी निव्वळ नवीन जे टॉपिक आले तर म्हणजे व्याज, शेकडेवारी आणि सरासरी. यावर्षी म्हणजे मागच्या दोनही वर्षी 2024लाही आणि 2025लाही बघा, 2025लाही 1-1 मार्कला विचारले व्याज, शेकडेवारी, सरासरी आणि 2024लाही विचारले. याच्या अगोदर त्यांनी विचारलं नाही, म्हणजे आता आपण तो सुद्धा 3 हे न्यू ॲडिशन करून त्याच्यामध्ये टॉपिक आपण करून जाणं गरजेचं आहे. कारण मागील दोनही वर्षी त्यांनी व्याज, शेकडेवारी आणि सरासरीवर प्रश्न विचारलेला आहे. जसं आपण सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे विषयामध्ये जरी गणित असं म्हटलं तरी त्यांनी बुद्धिमत्ता आणि भूमितीवर सुद्धा खूप सारे प्रश्न विचारलेले आहेत. आपण जर बघितलं तर बुद्धिमत्तेमध्ये आकृत्यांची संख्या, किती त्रिकोण आहेत, किती कोण आहेत, किती चौकोन आहेत, असे प्रश्न त्यांनी विचारलेत. अंकमालिकेवर प्रश्न विचारलेत. वयवारी, कॅलेंडर, घड्याळावर आणि कॅलेंडरवर कंपल्सरी प्रश्न विचारला आहे, म्हणून हे 2 टॉपिक तुम्ही व्यवस्थित करून जा. कुठ प्रश्न विचारले येतं. त्यानंतर घन आणि इष्टिका चित्तीची वरील संख्या किंवा बाजू असं त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे तो ठोकळा टाईप असो प्रश्न असतो ना घन, त्याच टाईपचा तो प्रश्न आहे. भूमितीच्या संदर्भानं पण प्रश्न विचारलेत बघा त्यांनी. क्रमिक पुस्तकामधून आपण तेवढं करून जाणं गरजेचं आहे. तुम्ही जर 6-7, 5-6, 7-8च्या क्रमिक पुस्तकामधून हे टॉपिक जर केले, आता बघा ना आपल्याला सरळ दिसायला की यामध्ये त्रिकोण, चौकोन म्हणजे प्रकार, त्यांची परिमिती, त्यांचं क्षेत्रफळ त्रिकोण चौकोनाचं बघा. तुम्ही तर डार्क ग्रीन केलं आहे बघा, 2 मार्कला विचारला आहे 2025ला. 2024ला तर 5 मार्कला विचारलं आहे तुम्हाला. नंतर 21ला 3 मार्क. असे तुम्ही जर पाहिलं 3 मार्क, 2 मार्क, 3 मार्क, 3 मार्क. त्यामुळं त्रिकोण, चौकोन, त्यांचे प्रकार, परिमिती, त्यांचं क्षेत्रफळ हे आपण व्यवस्थित बघून जा. कोणाचे प्रकार हा एक टॉपिक कंपल्सरी आहे बघा. 2 मार्कला 25लाही विचारला आहे, 2 मार्कला 24लाही विचारला आहे, 21लाही विचारला आहे. ठीक आहे, म्हणजे 23लाही विचारला आहे. आपल्याला ते करून जाणं अपेक्षित आहे. त्यानंतर वर्तुळ पण हे प्रकरण व्यवस्थित करून जा. मग त्याच्यामध्ये वर्तुळाचा परिघ असेल, वर्तुळाचं क्षेत्रफळ असेल बघा, कंपल्सरी त्यांनी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे वर्तुळा या प्रकरणावर आधारित. त्यानंतर वृत्तचित्ती खूप कमी विचारले, मागे विचारलं होतं 15-14ला. घन इष्टिका चित्तीचं क्षेत्रफळ विचारले, मागील दोन्ही वर्षी विचारले आणि 13-14-15ला पण विचारले. त्यानंतर स्तंभलेख किंवा जोड स्तंभलेखावर आधारित प्रश्न आहेत, दरवर्षी आहेत. तुम्ही मागचे 6ही वर्ष बघितले तर बघा 2-2-2-2-2 प्रश्न त्यांनी आपल्याला स्तंभालेख किंवा जोड स्तंभालेखावर आधारित प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत. आणि वृत्तलेखावर विचारले, अलीकडे विचारले नाही त्यांनी. वृत्तलेखावर आपल्याला 14 आणि 15ला प्रश्न विचारले होते. ठीक आहे. आणि एखादा प्रश्न जसं 21ला प्रश्न विचारला होता पाठ्यक्रम. इथं पाठ्यक्रम या शब्दाचा अर्थ घ्या तुम्ही मॅथमॅटिक्स मेथडॉलॉजीच्या संदर्भानं आपल्याला 13-14-15ला त्यांनी प्रश्न विचारले होते. एखादा प्रश्न तुम्ही त्या टॉपिकच्या संदर्भानं ते आपल्याला विचारू शकतात. बघा, एक तर तुम्ही व्हिडिओ पॉज करा, हे मुद्दे लिहून घ्या की कोणत्या टॉपिकवर किती प्रश्न आले. तर तुम्ही इथे एकदा पॉज करू शकता, त्याच्यानंतर इथे एकदा आणि त्याच्यानंतर इथे एकदा. म्हणजे काय होईल, आपल्याला कळून जाईल की जास्तीत जास्त कोणत्या टॉपिकवर रिपिटेशन झालेलं आहे. ठीक आहे. आता कोणती पुस्तके आपण यूज करायला हवीत. 1ली ते 8वी क्रमिक गणिताची पुस्तकं. आता हे थोडंसं जड जाईल, त्यापेक्षा तुम्ही काय करा, शक्य जर झालं आहे तर हे कराच. परंतु समजा शक्य नाही तर तुम्ही राणे सरांचं बुक आहे मार्केटमध्ये गणिताचं, महाले सरांचं बुक आहे किंवा वसे सरांचं बुक आहे, यापैकी एक तुम्ही यूज करू शकता. बुद्धिमत्ता चाचणीसाठी सुद्धा तुम्ही अंकलगी सरांचं बुक आहे, राणे सरांचं ज्ञानदीप प्रकाशनचं आहे, अभिनव प्रकाशनचं आहे, यापैकी एक कोणतंही बुक तुम्ही यूज करू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला येणाऱ्या एक्झामसाठी सर्वात महत्त्वाचे दिशादर्शक जर कोण असेल तर ते म्हणजे ओल्ड पेपर. तर ओल्ड पेपर आतापर्यंत झालेले 9ही पेपर तुम्हाला आम्ही उपलब्ध करून दिलेत आपल्या ओएसिस करिअर पॉईंटच्या ॲपमध्ये.
ठीक आहे. तिथं ओल्ड पेपरही उपलब्ध आहेत मॅथचे आणि तिथे सराव पेपरसुद्धा तुम्हाला उपलब्ध करून दिलेले आहेत. हे ॲप तुम्ही प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता डायरेक्ट, किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंकसुद्धा दिलेली आहे. ठीक आहे. त्याचबरोबर आपले जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत हे सुद्धा फॉलो आणि जॉईन करा. तिथेसुद्धा तुम्हाला आम्ही एक्झामच्या संदर्भानं खात्रीशीर माहिती पुरवत असतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. त्याचबरोबर ओएसिस करिअर पॉईंटचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.